राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. जेव्हा माणूस मित्रांनो एखादी साईट चालू करते, तर त्याला एखादी गाडी लागते, की बुवा जे आपल्या माणसं नेणं आणं जाणं काम करेल, त्या संगच कंस्ट्रक्शनचं पण काम करता आलं पाहिजे त्या गाडी संग. तर मित्रांनो ही सगळ्यात पहिले त्या बिझनेसवाल्या म्हणजे त्या बिझनेसमॅनच्या नजर पहिल्यांदा मित्रांनो ही गाडी येऊन जाईल, जी की आपली महिंद्राची येऊन जाते कॅम्पर वगैरे. एक तर मित्रांनो हिच्यातनी 5 जण बसू शकतात. पाठीमागे सामान ठेवण्याची जागा दिलेली आहे, म्हणजे डिझेलच्या टाक्यावर टाकून पण येऊ शकतो मित्रांनो, इतका मागे स्पेस दिलेला आहे. तर आज आपल्यापाशी गाडी आलेली आहे महिंद्रा बोलेरो गोल्ड झेडएक्स मित्रांनो गाडी आहे 2026 ची. आज आपण याचा रिव्ह्यू करणार आहोत पूर्ण मराठीमध्ये, ज्यामध्ये तुम्हाला याची मिनिमम डाऊन पेमेंट, एक्सशोरूम प्राईस, मायलेज मित्रांनो, त्यासाठी मित्रांनो या गाडीमध्ये काय फीचर्स असतात जे की आपल्याला गोल्ड RXमध्ये येत नाहीत मित्रांनो, ते पण तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तर चला आजचा व्हिडिओ करू स्टार्ट वगैरे. सगळ्यात पहिले चाबी वगैरे बघू शकता, हिची सेकंडरी की वगैरे मित्रांनो या प्रकारची येऊन जाईल. बाकी जे फर्स्ट की वगैरे ते आपल्या या प्रकारची येते, लॉक अनलॉक वगैरे. आणि मित्रांनो हा जो बटन आहे ना, हा बटन दाबल्यानंतर आपली गाडी पार्किंगमध्ये कुठं पण असेल तर ही ब्लिंक वर करते. बाकी मित्रांनो हे फ्लिप की वगैरे आपल्याला मिळून जाईल या प्रकारची. बाकी मित्रांनो आपले जे गोल्ड ZX व्हेरियंट वगैरे आहे 2026चं, याची एक्सशोरूम प्राईस गादर महिंद्रावरती 10,20,000 आहे. आणि याची मिनिमम डाऊन पेमेंट आपण बघायला गेलो तर 3 लाख ते 4 लाखापर्यंत आपल्याला करावं लागेल मित्रांनो. बाकी मित्रांनो हिची जर आपण बघायला गेलो मायलेज वगैरेबद्दल, तर ते तुम्हाला मी जरा वेळ सांगणारच आहे. आता आपण जाऊया इंजिन वगैरेबद्दल. इंजन बेला मित्रांनो आपण म्हणजे बोनटला आपण नाही तुम्हाला ओपन करू शकतो. बाकी मित्रांनो ह्याच्यामध्ये डिझेल टँकला आपण ओपन करून काय करू शकत नाही, त्याला डायरेक्ट आपल्या चाबीच लावावं लागेल मित्रांनो. हे बघू शकतो डायरेक्ट चाबी लावायची सिस्टीम दिलेली आहे. जसं आपल्या ह्याच्यात असते विरो गरम, तसं आपल्या या टाईपचं सिस्टीम याला पण आहे. आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या इंजिन वगैरेबद्दल. तर आपल्या गाडीचं इंजिन वगैरे मित्रांनो, इंजिन टाईप वगैरे M2 DICR 4 सिलेंडर 2.5 लिटरचं इंजिन आहे मित्रांनो, जे की आपल्याला TB टाईप आपल्याला येऊन जाते इंजिन वगैरे. म्हणजेच की 2523 सीसी ह्याच्यामध्ये इंजिन येऊन जाते मित्रांनो. टर्बोचार्ज इंजिन 4 सिलेंडरमध्ये आहे मित्रांनो. आणि हे आपल्याला BHP काढून देते 80ची. आणि टॉर्कवर बघायला गेलो मित्रांनो तर 220 न्यूटन टॉर्क काढते गाडीवर आहे. तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पॉवर ग्रेड किती चांगली होऊन जाईल मित्रांनो या इंजिनमध्ये. बाकी याचा माझ्याकडे मित्रांनो कंपनी क्लेम तर आपल्याला 15 ते 16 केम्पेलचा आहे. बाकी हायवेवरती चालू असाल तर 13 ते 14 केम्पेलचा येऊन जाते. आता आपण इंजिन बेला करूया बंद. बाकी याच्या स्पेसिफिक तुम्हाला सांगतो मित्रांनो. बाकी आता इंजिन बेला करूया मित्रांनो बंद, आणि तुम्हाला याची डायमेन्शन वगैरे सांगतो. बाकी मित्रांनो आपल्याला जर असं हुक करून ठेवायचं असेल याला, तर आपल्या खाली ज्यामध्ये दंडी दिलेली आहे. बाकी याचं टर्बोचार्ज इंजिन वगैरे जाईल मित्रांनो. आणि या बाजूलाची बॅटरी वगैरे जातील, या बाजूलाची फ्यूज वगैरे जातात मित्रांनो. आता आपण याला करूया बंद वगैरे एकदा. बाकी इन्स्टॉलेशन याच्यामध्ये येत नाही मित्रांनो. जसं वजनदार हा याचं इंजिन वगैरे मित्रांनो. इंजिन म्हणजेच की वजनदार याचं बनवट वगैरे आहे मित्रांनो. बाकी सोबत आपल्या गाडीचा जो लुक वगैरे या प्रकारे येऊन जाईल. आता आपण जर बघायला गेलो मित्रांनो आपल्या गाडीच्या डायमेन्शन वगैरेबद्दल, तर ही गाडीची मित्रांनो तशी लांबी वगैरे जी आहे ती आपल्याला 4.8 मीटरची येऊन जाते मित्रांनो. म्हणजेच की आपल्या गाडीची टोटल जी लांबी आहे ती आपल्याला 4859 mm मध्ये मिळून जाईल. गाडीची आपल्या रुंदी वगैरे मित्रांनो 1700 mm आहे. आपल्या गाडीची मित्रांनो उंची वगैरे आपल्याला 1855 mm मध्ये मिळून जाईल. बाकी व्हीलबेस वगैरे मित्रांनो आपल्या गाडीचा 3014 mm मध्ये मिळून जाईल. आणि आपल्या गाडीचं जे ग्राउंड वगैरे मित्रांनो, तर ते आपल्याला 185 mm मध्ये मिळून जाईल मित्रांनो. आणि आपल्या गाडीचं जे ग्रॉस वगैरे मित्रांनो, तर ते आपल्याला 2715 kg मध्ये मिळून जाते. वेगवेगळ्याचे अपडेट वगैरेबद्दल जे की आपल्याला फक्त गोल्ड ZX मध्ये येतात, RX मध्ये येत नाहीत. सगळ्यात पहिले मित्रांनो आपण बघूया की याचं जे विलक्या वगैरे याच्यामध्ये येऊन जातात, जे की आपल्याला गोल्ड RX मध्ये येतात मग ZX मध्ये येतात. याच्यामध्ये विलक्या वगैरे आलेले आहेत मित्रांनो. सध्या गाडी नेमकीच बाहेरून आलेली आहे, तर बघू शकता याच्यामध्ये ॲक्सेस वगैरे आहे. बाकी मित्रांनो जो सेकंडरी फीचर्स आहेत, जो की याच्यामध्ये लेदर ऑफ सीट वगैरे येऊन जातील, जे की आपल्या RX मध्ये येणार नाही. त्याच्यामध्ये प्रॉपर लेदर ऑफ सीट वगैरे येऊन जातात. आणि एकदम कम्फर्टेबल गाडी टाईप आपल्या याच्यामध्ये सीट वगैरे जातात. सस्पेन्शन पण चांगलं आहे मित्रांनो. म्हणजेच की तुम्हाला आता मी इथून सांगतो मित्रांनो. इथून तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आपल्याला येऊन जाते शॉपॉक वगैरे. हे तुम्ही बघू शकता याचं शॉपॉक वगैरे येऊन जाते प्रॉपर. आपल्या महिंद्राचं लोगो इथं सेंटरमध्ये दिलेलं आहे. बाकी इथं आपल्याला थोडं क्रोम टाईप येऊन जाते. खाली आपण बघायला गेलो मित्रांनो तर आपल्याला इथं प्रॉपर लोखंड वगैरे दिलेले आहे. आणि याच्या खाली आपल्याला टोचिंगची जागा वगैरे दिलेली मित्रांनो. म्हणजे तुमची गाडीचं कुठं फसली वगैरे तुम्ही याला आरामात बाहेर काढू शकता मित्रांनो. बाकी याबद्दल आपल्याला जसं फॉगलाईट आमसाठी जागा दिलेली आहे, वरी रेडियम वगैरे आलेला आहे मित्रांनो. इथं मला प्रॉपर रेडियम वगैरे जाते मित्रांनो. बाकी हेडलाईट वगैरे आपण जर बघायला गेलो मित्रांनो, हॅलोजन हे बाकी हेडलाईट आपल्या हॅलोजन सेटअप करून जाते मित्रांनो, जसं आपल्या बोलेरोमध्ये येऊन जाते पिकअपमध्ये मित्रांनो. हे पार्किंग इंडिकेटर्स वगैरे आपल्या इथं जाईल मित्रांनो. आणि या गाडीची स्पीड मित्रांनो 80पर्यंत येऊन जाते. 80वर पळू शकत नाही मित्रांनो गाडी वगैरे. बाकी आपण जर बघायला गेलो मित्रांनो, इथं जसं की अजून फीचर्स वगैरेबद्दल, जसं की आपल्या गाडीची जे टायर साईज वगैरे येऊन जाते, जर आपण बघायला गेलो तसं याच्यामध्ये गुडियाचा टायर वगैरे जाते मित्रांनो. हे बघू शकता गुडियाचा टायर वगैरे. त्याचा टायर साईज वगैरे जर आपण बघायला गेलो तर 235/75 R 15 इंचचा टायर आहे मित्रांनो गाडीमध्ये. बाकी समोर डिस आहेत मित्रांनो. पाठीमागे आपल्या ड्रम्बर करून जातात गाडीमध्ये. तर आपल्याला बोलेरो कॅम्पर गोल्ड ZX ची बॅचिंग करून जाते मित्रांनो, जे की या मॉडेलला RX पेक्षा थोडं वेगवेगळं बनवते. बाकी प्रॉपर डिझाईन करून जाईल, रेडियम करून जातात मित्रांनो याच्यावरती. बाकी आता आपण जाऊया इंटिरियरकडं.
बाकी मित्रांनो इथं आपल्याला लॉक अनलॉकची सिस्टम वगैरे दिलेली आहे आणि आपण आतमध्ये बघा गेलो तर इथं आपल्याला येऊन जाते सीटचे कंट्रोल करा मित्रांनो, जे की याला आपण समोर करू शकतो. बाकी पूर्ण सीटला समोर मागतो तुम्ही त्यांना करू शकता. बाकी इंजिन बेल आपण याला इथून पण करू शकतो, म्हणजे की बोनटला. पण बाकी फ्यूल टँकला आपण इथून पण करू शकत नाही मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला डायरेक्ट चावीस लावा लागेल याच्यामध्ये. बाकी इथं आपल्याला हार्ड प्रेशर घेऊन जाते मित्रांनो गाडीमध्ये. इथं आपल्याला लॉक अनलॉक. बाकी मित्रांनो याच्यामध्ये टायर प्रेशर किती ठेवायचं असते ना ते तुम्हाला इथे दिसून जाईल. टायर साईज पण येऊन जाते तुम्हाला, त्यानंतर टायर प्रेशर किती ठेवायचं असतं ते पण दिसून जाईल. ते मी आता आपण बघूया याच्या मीटर वगैरेबद्दल. तर मीटर वगैरे बाकी मीटर वगैरे गाडीचे मित्रांनो आपल्या या प्रकारे येऊन जाईल, ज्यामध्ये तुम्हाला फुली डिजिटल टाईप मीटर वगैरे जाते मित्रांनो. इथं आपले टेम्परेचर वगैरे, इथं डिझेलची इन्फॉर्मेशन करा, गाडी आपली किती इथे स्पीड चालते म्हणजे डिझेल स्पीड वगैरे इथे मिळून जाईल मित्रांनो. आणि या बाजूला आपल्या जे आरपीएम असतात, म्हणजे की गाडीमध्ये आपल्याला 5,000 पर्यंत आपल्याला आरपीएम करायला जातात मित्रांनो. बाकी आपण इथं जर बघायला गेलो महिंद्राचं लोगो वरून जाईल जुनंवालं. बाकी या बाजूला आपल्याला काही कंट्रोल येणार नाही मित्रांनो. आणि इथं आपल्याला हेडलाईट कंट्रोल, इंडिकेटर्स कंट्रोल करायला जातील. या बाजूला वापर सेटअप करायला जातील मित्रांनो. खाली आपण जर बघायला गेलो तर हेडलाईट लेवल वगैरे जाईल आणि रिजनेशन मोड वगैरे याच्यामध्ये येऊन जाते मित्रांनो. बाकी या बाजूला स्क्रीन वगैरे येणार नाही, नॉर्मल आहे याच्यामध्ये. ब्लूटूथ कनेक्ट आपण करू शकतो मित्रांनो. बाकी आपण जर अजून बघायला गेलो तर एसी करायची आणि प्रॉपर येऊन जाईल मित्रांनो, जशी आपल्याला बोलेरोमध्ये येते. तर मित्रांनो कमर्शियल गाडी असो किंवा फॅमिली कार असो, गाडीमध्ये एसी वगैरे पाहिजेच. कारण की मित्रांनो जसं आपल्याला जी गरमी होते तसे ड्रायव्हर लोक असतात त्याला पण चांगले तसं गरमी होत असते. तर कंपनीनं नाही का सगळ्या गाडीमध्ये आपल्या एसी वगैरे दिलं तर अजून चांगलं होते मित्रांनो. सध्या तशी देतच आहेच, पण अजून चांगलंच आहे मित्रांनो तसं. बाकी मित्रांनो आपल्याला खाली ट्रान्समिशन आपलं 5 स्पीड येऊन जाते मित्रांनो. आणि इथं आपल्या 12 चार्जिंग पॉईंट वगैरे पण येऊन जाते. त्याची सामान ठेवण्याची जागा दिलेली आहे. 2 कप वगैरे दिलेले मित्रांनो, मॅन्युअल हँड ब्रेक वगैरे जाते गाडीमध्ये. बाकी या बाजूला आपल्याला पॉवर विंडो कंट्रोल करायचे येतात मित्रांनो, जे की चाइल्ड लॉक सिस्टम संग येऊन जातात आपल्याला. बाकी आपण जर सेटिंग टाईप करायची म्हणजे काहीच नाही मित्रांनो, जसं तसं आपल्याला वापरावं लागेल, म्हणजे की वरती खाली हे काय होऊ शकत नाही. बाकी मित्रांनो इथं आपल्याला येऊन जाते याचं जे ग्लबॉक्सवरती या प्रकारे येऊन जाईल. बाकी इथं आपल्याला चांगलं मजबूत दिलेलं हँडल बार, म्हणजे की इथं आपण जर लहान मुलाला वगैरे जरी आपण उभं केलं तरी असं चांगलं पकडून तो बसू शकते मित्रांनो. बाकी हे आपल्या गाडीचं इंटेरियर येऊन जाईल मित्रांनो. बाकी मित्रांनो आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या सेकंड वगैरेबद्दल. तसं मित्रांनो याच्या चढायसाठी थोडं प्रॉब्लेम जातेच, कारण की याच्यावरती आपण उभं राहिलं की वरी जाते माणूस, की आपल्या इथं तारते खांदा वगैरे. बाकी मित्रांनो खाली आपण जर बघा गेलो स्पेस वगैरे चांगला आहे मित्रांनो. बाकी जर सामान ठेवण्यासाठी जागा वगैरे दिली आहे कंपनीद्वारा. आणि हे तुम्ही असे रूफ वगैरे बघून समजलं असेल तुम्हाला, जसं आपली 2014-15 मध्ये कशी बोलेरो वगैरे यायची त्या टाईपमध्ये असं रूफ वगैरे जाते मित्रांनो, म्हणजे त्या टाईपची आठवण येईल आपल्याला. बाकी डे नाईट मिरर नॉर्मल आपल्या याच्यामध्ये मित्रांनो लाईटवर जाते, जी की आपल्याला हॅझून सर्विस समोर येऊन जाते. बाकी खाली आपल्याला काही एसी वगैरे काहीच नाही मित्रांनो, फक्त समोरचा एसी वगैरे. बाकी एसी चालू केली की पूर्ण कॅबिन ऑटोमॅटिक थंड होऊनच जाते मित्रांनो, फक्त टाइम लागेल. बाकी यामध्ये आपल्या बोलेरो कॅम्परची ॲसेसरी मित्रांनो. बाकी गाडी यूएस वगैरे लावायची असेल तुम्हाला, इतका मोठा स्पेस वगैरे दिलेला आहे, इतका मोठा कॅमेराच्या मध्ये तुम्ही आरामात मागं गाडी लावू शकता मित्रांनो. बाकी आता आपण जाऊया आपल्या गाडीच्या बॅक प्रोफाईल वगैरे बद्दल. आणि आणि हो मित्रांनो, आता ह्या ज्या सीट दिलेल्या आहेत आपल्या लेदर सीट वगैरे दिलेल्या आहेत ना, तर ह्या इतकं चांगले आहेत मित्रांनो, कम्फर्टेबल वाटतात की ड्रायव्हर वगैरे असं तकलीफ वगैरे होणार नाही. जे काम वगैरे करते साईडवरती किंवा चालवणार आहेत गाडीला, त्याला कसं म्हणजे असं डिस्कम्फर्ट होणार नाही मित्रांनो. कम्फर्टेबल गाडीवर जातात, कम्फर्टेबल सीट वगैरे आहेत मित्रांनो. आणि एकदम बकेट टाईप आपल्या ह्या तर आपल्या बकेट टाईप येतात, त्या आपण आपल्या बकेट टाईपच येऊन जातात थोड्या थोड्या, जसं की ड्रायव्हरला पकडून बसतील. त्यानंतर मित्रांनो कम्फर्टेबल जर असले तर चांगलं राहते मित्रांनो ड्रायव्हरसाठी पण. तेच चांगला पॉईंट आहे महिंद्राने दिलेला बोर्ड RX मध्ये मित्रांनो, जे की लेदर सीट वगैरे येतात. बाकी पाठीमाग आपण जर बघायला गेलो मित्रांनो, तर इथं आपल्या डिझेल टँकवर येऊन जाईल, जे की मित्रांनो आपल्या 57 लिटरचं आहे. आणि आपण पाठीमागून जर बघायला गेलो तर आपल्या गाडीची बॅक प्रोफाईल वगैरे ते आपल्याला या प्रकारे येऊन जाईल मित्रांनो. सेंटरमध्ये आपल्याला महिंद्राचं लोगो वगैरे येऊन जाते आणि रेडियमवर आपल्याला येऊन जातील मित्रांनो, रेड वगैरेमध्ये. बाकी येलो वगैरे आपण येऊन जातात, जे की सेफ्टीसाठी असतात मित्रांनो. बाकी आपण जर याला ओपन करायचं असेल तुम्ही याला डायरेक्ट असं इथून ओपन करू शकता मित्रांनो, जसं आपण नॉर्मली पिकअपला ओपन करतो मित्रांनो. बाकी जे टेललाईट वगैरे यामध्ये रिवर्स लाईट, इंडिकेटर्स, इथं रिफ्लेक्टर वगैरे, इथे ब्रेक लाईट वगैरे जाईल मित्रांनो. बाकी खाली आपल्याला 2 पार्किंग वगैरे बाकी खाली आपल्याला 2 पार्किंग सगळं दिले मित्रांनो. आणि इथं आपल्याला खाली येऊन जाईल सेफ्टी टायर वगैरे, ज्याला तुम्ही काय मित्रांनो खालून याला आपण असं ओपन करू शकतो मित्रांनो. बाकी इथं आपल्या नंबर प्लेटची जागा दिलेली आहे आणि याच्यावरती आपल्याला हॅलोजन सेटअपमध्ये आपल्या लाईट वगैरे जाते मित्रांनो. बाकी आपल्या गाडीमध्ये प्रॉपर मडफ्लॅग वगैरे हे पण येऊन जातील, कारण की गाडी उंची आहे, म्हणजेच की मागून जर मडफ्लॅग नसेल चिकार वगैरे जास्त उडू शकते, गाडी खराब वगैरे होऊ शकते मित्रांनो. यामध्ये मडफ्लॅग वगैरे पण येऊन जातील. बाकी आपल्या चॅनल जर नवीन आलेलं असाल मित्र तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आता लवकर आपले 500 फॉलोअर्स होतात मित्रांनो कंप्लीट, म्हणजेच की 500 सबस्क्रायबर वगैरे. तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. राम राम सांगा याला.